नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता इशूही तेथून बाईकवर निघून जाते। परंतु रॉकीचं मात्र आता या इशूकडे लक्ष असतं। तेव्हा आता तो अगदी एकटक तिच्याकडे पाहत असतो आणि ईश्वरी 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 अगं काय करू मी तुझं, ह्या नताशा रीचा ह्या सगळ्या काही बोल्ड हॉल्ट मुली एकीकडे आणि तुझा हा हिनसा स्माइल आणि तुझ्या डोळ्यातील ती चमक एकीकडे। अगं माझ्या आयुष्यामध्ये खूप काही असे हॉट बोल्ड मुली आल्या, परंतु त्या मुली मला आता नकोय। मला आता तुझ्यासारखी कोणीतरी मुलगी हवी आहे। अगं तुझ्यासारखी नाही तर तूच हवी आहे मला। तेव्हा आता इशू मंदिरात येते, तर आता राकेशने ठरवलेलं असतं की ईश्वरी आणि तिच्या मागे जायचं। तेव्हा मात्र आता इशू गणेशाच्या मंदिरात येते आणि पूजा ही देवप्पांच्या हातात देते आणि आता ती त्या गणरायाला रागरागानेच नमस्कार करते आणि म्हणते की तू फक्त बघतेच राहा। खडूसमुळे मला ही मुंबईला जावं लागतं, माझं इंदोर सोडून, आणि बिचारे नमुताईला माझ्यामुळे सजा नाही तू तर काही बोलू नकोस। माझ्याकडे प्रसाद आहे ना, तो माझा गोड मानून घे, पण आज मात्र तुझ्याशी बोलायची माझी बिलकुल इच्छा नाही, जाते मी असे बोलतात लगेच घंटा वाजते। तर इशू पुन्हा रागावून परत मागे येते आणि बघ अरे गणू, तू तर मला थांबवलं सुद्धा नाही। गणू पप्पा, अरे तुला बिलकुल माझी काळजी नाही, आणि जर तुला खरंच माझी काळजी असती तर हे असं मला मुंबईला जावंच लागलं नसतं। तेथे जाऊन माझं काय होणार आहे हे मला काही समजत नाही। त्यानंतर मात्र इकडे राकेश हा आपल्या मोबाईल मध्ये इशूचा फोटो पाहत असतो आणि आता तुझी जागा तर येथे नाही तर इकडे माझ्या हृदयात आहे। सॉरी नताशा बेब, अगं तू तर मला रिसेंटली भेटलीस, पण काय करू, आशिक का दिल है कभी उधर की कभी इधर। परंतु आता ही जी काही रॉकेटची एंट्री दाखवलेली आहे, आता हा मुलींबाबतीत कसं आहे हे असं दाखवण्यात आलेलं आहे की कारण त्याला मुलींचा नाद आहे असं येथे दाखवण्यात येतं। म्हणून तो आता नताशाला सोडून ईश्वरीच्या मागे धावतोय आणि म्हणत असतो की हीच दिल को ठंडक तभी मिलेगी जेव्हा ही इशू माझी असेल। तेव्हा मात्र इकडे आता ही गणूबाप्पाच्या मंदिरात इशू अगदी नाराज होऊन गणूबाप्पांना म्हणत असते की जाते मी। तेव्हा ती परत जायला निघते आणि परत मागे येते आणि गणूबाप्पाला म्हणत असते की त्या मुंबईबद्दल काय ऐकलं मी, मला तर आता खरंच गणूबाप्पा भीतीच वाटायला लागली। एकतर आई बाबांपासून लांब राहायचं आणि ते कुठे त्या जयू आत्या सोबत, आणि ते पण तिच्या घरी जाऊन दे, जाते मी, तू खुश राहा मात्र इथे। अरे गणूबाप्पा, तुला माहिती आहे का मला किती टेन्शन येते, बरं जाऊन दे, फायनली जाते आता मी, आणि फायनली मी जाते म्हणून आता ताव ती बाहेर येते आणि गणूबाप्पा आता मी तुला कधीच भेटणार नाही, मी तुझ्यावर नाराज आहे असे बोलून ती आपले शँडल मध्ये घालत असते आणि देवबाप्पावर आता ती खूप रागावते। त्यानंतर मात्र आता इकडे संजय सुप्रिया जवळ येतो आणि तो सुप्रियाला म्हणत असतो की हे तू अगदी बरोबरच केलं, काही चुकीचं नाही केलं। तर सुप्रिया म्हणते की काय, इशू बद्दल जो निर्णय घेतला तो बरोबर आहे। इतकं सगळं घडून गेल्यानंतर मुलींना येथे राहणं अवघडच होतं, इशूला तर घराच्या बाहेर पडणं सुद्धा अवघड होतं। त्या दोघी जर काही काळ मुंबईला गेल्या, काही लांब तिकडे काही दिवस जर राहिल्या, तोपर्यंत येथील लोक सुद्धा विसरतील। आणि हे बघ, एक आई वडील म्हणून आपण हा निर्णय घेतला तो पण त्यांच्या भल्यासाठीच आहे, त्यामुळे फक्त सुप्रिया एकच आहे की इशूला तू मुंबईला पाठवते खरी। आता सुप्रिया काही उत्तर न देता डायरेक्ट म्हणते की मी स्वयंपाकाचं पाहते। तेव्हा मात्र आता सुप्रियाच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी येतं आणि ती तेथून किचन मध्ये जाते। तर आता संजय म्हणत असतो की सुप्रिया, अगं तू कितीही चिडली परंतु इशू बद्दलची माया काही तुझी कमी होत नाही। त्यानंतर आता इशू मंदिरातून बाहेर निघते आणि आता किती दिवस मुंबईत राहावं लागतील माहिती नाही, आणि तेथे आता कशी माणसं भेटतील, खरंच ती मुंबई किती वाईट आहे। आणि तेवढ्यात मात्र आता तेथे समोरून राकेश येतो आणि राकेश म्हणतो की तुम्हाला वाटते तितकी आमची मुंबई वाईट नाही। तेव्हा आता इशू म्हणून जाते की हे मला काय माहिती, आणि तेवढ्यात लगेच तिचं लक्ष समोर जातं, तर समोर राकेश असतो। तेव्हा आता राकेश तिच्या समोर येतो, तर इशू म्हणते की तुम्ही इथे। तेव्हा आता राकेश लगेच पुढे येतो आणि म्हणतो की हाय, मी राकेश, आणि परत म्हणतो की तुम्हाला वाटतं तितकी आमची मुंबई वाईट नाही, जो येईल त्याला आपलंसं करून घेते, समुद्रापेक्षा मोठं मन आहे आमचं मुंबईचं। म्हणून तो आता इशूवर इम्प्रेस करण्यासाठी अगदी स्टाईलबाज बोलत असतो। तेव्हा इशू म्हणते की अहो पण तुम्ही येथे, तर राकेश म्हणतो की देवळामध्ये दर्शनासाठी आलो होतो, कुठल्याही शहरात जरी असलो ना मी तरी सुद्धा गजाननाचं दर्शन घेतो, पण आजही म्हटलं की त्याला दर्शन घेऊन जाऊयात, त्याला नमस्कार करून, परंतु अगोदरच दर्शन झालं। मगाशी मी देवळामध्ये सुद्धा आलो होतो, परंतु तुमचं आणि देवाचं काहीतरी पर्सनल असं चालू होतं, त्यामुळे
तुम्हाला डिस्टर्ब करायला नको असं मला वाटलं. तेव्हा आता इशू म्हणत असतं की हो, गणू बाप्पाचं आणि माझं कायम ते तसं चालूच असतं. तेव्हा राकेश म्हणतो की हो हो चालून द्या, आणि बाय द वे हे घ्या तुमच्या बाबांचं हॉलंड. तेव्हा आता इशू म्हणते की अहो हे तुमच्याकडे कसं. तर लगेच आता राकेश म्हणत असतो की मगाशी त्या गोंधळात तिकडे पडलं होतं, त्यामध्ये आधार कार्ड होतं ज्यावर तुमच्या बाबांचा पत्ता होता, पण बरं झालं तुम्ही येथेच भेटला. तेव्हा आता इशू म्हणते की थँक्यू, आणि हे हरवल्यानंतर बाबांच्या लक्षात आलं असतं तर बाबा अगदी परेशान होऊन गेले असते. बरं झालं तुम्हाला ते सापडलं, परंतु या बदल्यात मात्र आता तुम्हाला आमच्या दुकानातील गरम जिलेबी तर खायलाच हवी. चला ना, सराफाच्या गल्लीमध्ये आमचं मिठाईचं दुकान आहे आणि तुम्हाला तेथे भेटून बाबांना सुद्धा बरं वाटेल. तेव्हा आता राकेश म्हणतो की अहो इतकी काय घाई आहे, येईलच मी, कामातून वेळ मिळाला तर नक्की येईल. तेव्हा आता राकेश विचारतो की बाय द वे तुम्ही मुंबईत कुठे राहणार आहेत. तेव्हा मात्र आता ही इशू म्हणते की आत्याच्या घरी, बाकी मात्र आमच्या ओळखीचं मुंबईत कोणी नाही. तेव्हा राकेश म्हणतो की मी आहे ना. तर इशू म्हणते की म्हणजे अहो असं की मी सुद्धा मुंबईलाच असतो. एक काम करा, तुम्ही तुमचा मोबाईल द्या. आणि लगेच तो इशूच्या हातातील मोबाईल घेतो आणि त्यात मी माझा नंबर सेव्ह करतो, आणि तुम्ही मुंबईला आल्यानंतर काही लागलं तरी मला कॉल करा, मी लगेच तिथे हजर होईल. तेव्हा आता तो लगेच नंबर सेव्ह करतो राकेश या नावाने आणि म्हणतो की चला, मी तुम्हाला नंबर सेव्ह करून दिलेला आहे राकेश या नावाने, काही लागलं तरी नक्की फोन करा. आणि बरं, मी तुमचा नंबर नाही घेत, मला कल्पना आहे की मुलींना पटकन त्यांचा असा दुसऱ्याला नंबर द्यायला नाही आवडत, आणि खरंच सांगतो की मी कुणाकडून मागत सुद्धा नाही, तुमच्याकडून सुद्धा नाही, आणि दुसऱ्या कुणाकडून सुद्धा नाही घेणार. परंतु तुम्ही मात्र तुम्हाला काही लागलं तर नक्की तुम्ही मला कॉल करा. तेव्हा आता यशू म्हणते की हो हो नक्की. तर आता राकेश म्हणतो की निघतो मी. तेव्हा तो बाय करून निघून जातो. तेव्हा इशू खुश होते आणि विचार करते की मुंबईमध्ये सुद्धा चांगली माणसं आहेत. खरंच किती फरक आहे की त्या भडकू चंदे भांडे आणि राकेश जी मध्ये, म्हणून आता तिला हसायला येतं. त्यानंतर आता अर्णव इकडे आपल्या डायनिंग टेबलवर येतो आणि तेथे अगोदर आकाश असतो. तेव्हा आता मीटिंग बद्दल ते दोघेही एकमेकांशी चर्चा करत असतात. तेव्हा मात्र आता त्याला जेवण दिलं जातं म्हणून तो आपल्या वेटरवर खूप चिडतो. हे काय आहे, मी तुम्हाला चिकन मागितले होते. आणि तेवढे तेथे अंजली येते. अंजली म्हणते की नाव सुद्धा काढू नकोस, नॉनव्हेज आपल्या घरात नाही होणार, कारण आता नॉनव्हेज अगोदर होण्या पूजा आहे, अगोदर पूजा व्हायला हवी. आणि नशीब, अरे आजी आता यावेळेस येते नाही, नाहीतर कठीण होतं आपलं. तेव्हा अर्णव अगदी अंजलीकडे पाहत असतो. तर अंजली म्हणते की हे बघ चिंटू, माझ्याकडे असं बघू नकोस, अरे खरंच पूजा आहे आपल्या घरी, हेच खावे लागेल. तेव्हा अर्णव त्या प्लेटकडे पाहत असतो आणि तेवढे त्याला एक कॉल येतो. तेव्हा आता कॉल घेण्यासाठी तो बाजूला जायला निघतो, पण अंजली म्हणते की चिंटू. तेव्हा आता अर्णव म्हणतो की आणि शिर्केंचा कॉल आहे असं तो मोबाईल दाखवतो, आणि महत्वाचं आहे, घ्यावंच लागेल असं अंजलीला म्हणतो. तेव्हा आता फोन घेतल्यानंतर तो शिर्केंना विचारतो की काय असं अपडेट आहे, कारण आता 3 दिवस झाले तरी फॅशन शो बद्दल तो जो काही शो आहे तो असा खराब करण्यासाठी कोणी त्या मुलीला पैसे दिले होते, कोणी पाठवले होते, हे काही अजूनपर्यंत शोधलेले नाही. म्हणून अर्णव खूप असा शिर्केवर चिडतो. तेव्हा शिर्के म्हणत असतात की त्या मुलीने सुद्धा आपल्याला काही इन्फॉर्मेशन नाही दिली, आणि एकतर अगोदरच काही बिझनेस असे रिलेशन आहे, त्यामुळे आता हे थोडंसं अवघड जात आहे, आणि सर आपल्याकडे काही पुरावा असल्याशिवाय आपण कुणावर असा ब्लेम नाही करू शकत. तेव्हा अर्णव इतका चिडतो आणि पुरावा माय फूट म्हणून लगेच तो फोन कट करतो. तर अंजलीला आता ह्या अर्णवचा राग पाहून खूप असं चिड येते. नंतर मात्र आता इकडे इशू आणि नमू ह्या दोघी आपल्या बॅग भरतात आणि निघण्याची तयारी करत असतात. तर जयू त्यांना विचारत असते की सर्व काही सामान व्यवस्थित घेतलं ना. तर आता बाबा आणि आई म्हणजे सुप्रिया आणि संजय सुद्धा तेथेच असतो. तर जयू म्हणत असते की तुम्ही काही काळजी करू नका, मी या दोघींना व्यवस्थित घेऊन जाईल. तेव्हा मात्र आता इशू धावतच आईला भेटण्यासाठी जाते, परंतु सुप्रिया मात्र इशूकडे पाहत नाही आणि डायरेक्ट ती नमूकडे जाते. तेव्हा ती नमूच्या हातामध्ये तो डबा देते आणि हे बेसन लाडू दिलेत ट्रेनमध्ये खाण्यासाठी. तेव्हा मात्र आता संजयला सुद्धा वाईट वाटतं की सुप्रिया अजून सुद्धा इशूवरचा राग काही विसरली नाही, आणि मुद्दाम ती इशूला म्हणजे ऐकू जाण्यासाठी म्हणत असते की भूक लागली म्हणून समोर जे आहे ते खायची सवय आहे म्हणून जरा जास्तच दिले. तेव्हा इशूच्या डोळ्यामध्ये पाणी सुद्धा येत असतं आणि थोडीशी स्माईल सुद्धा ओठावर येते, आणि ती वळून लगेच सुप्रियाकडे पाहत असते. आणि जिरावन सुद्धा तुमच्या सोबत दिलेला आहे की पोहे खाल्ल्यानंतर शिवाय तुम्हाला पोह्याचा एकही घास कशाखाली उतरत नाही, मला पूर्ण सगळ्याची माहिती आहे म्हणूनच दिले. आणखी एक गोष्ट की तुम्ही जयूताईंना त्रास देऊ नका आणि आम्हाला येथे परेशानी होईल असं काही वागू नका. मुंबई शहरात राहणं इतकं सोपं नाही, आणि
समजलं ना, आणि तेथे जाऊन सुद्धा काही उद्योग आणखीन करू नका. आणि जर का तुझी तक्रार करण्यासाठी नमो जयुताईंचा मला जर कॉल आला तर लक्षात ठेव की गाठ माझ्याशी असेल. तेव्हा आता इशू आणि नमो एकमेकांकडे पाहत असतात आणि डोळ्यामध्ये दोघींच्याही सुद्धा पाणी येत असतं. तेव्हा आता सुप्रिया म्हणत असते की बरं आता निघ, वेळ झालेली आहे ट्रेनची. तेव्हा आता नमो म्हणत असते की आई आणि बाबा तुम्ही काळजी घ्या, येतो आता आम्ही. म्हणून आता इशू बाबांजवळ येते. तेव्हा आता बाबा म्हणत असतात की सांभाळा स्वतःला, काळजी घ्या स्वतःची. तेव्हा आता नमो ही आईला भेटते आणि बाबांना नमस्कार करायचं सांगते आणि बाबा सुद्धा इशूला आईचे नमस्कार करायला सांगतात. तेव्हा नमो ही बाबांच्या पाया पडते आणि इशू आईच्या पाया पडायला येते. तेव्हा आता इशू खाली पाया पडते आणि आता शेवटी सुप्रियाच्या सुद्धा खूप पोटात असं तुटतं आणि शेवटी ती सुद्धा तिला आशीर्वाद तर देतेच, परंतु तिच्याकडे बघत नाही. म्हणून सुप्रिया लगेच तेथून आत जायला निघते, परंतु इशू धावतच येते आणि तिला मागून अशी घट्ट मिठी मारते की आई बोल ना ग प्लीज माझ्याशी काहीतरी. परंतु आता सुप्रिया काही बोलायला तयार नसते आणि ती नमोलाच म्हणते की नमो नीट जा आणि रोज फोन करायला मात्र विसरू नकोस माझ्याशी बोलायला. तर आता इशू म्हणते की हो आई, परंतु सुप्रिया तिच्याशी एकही शब्द न बोलता आत निघून जाते. इशूला खूप वाईट वाटतं, ती खूप असं रडत असते. परंतु आतमध्ये आल्यानंतर सुप्रिया सुद्धा खूप रडते, तिच्या सुद्धा डोळ्यामध्ये खूप असं पाणी येतं. तेव्हा जयुआत्या आता तोऱ्यात म्हणते की निघायचं का आता, देसाईंसाठी ट्रेन नाही थांबणार. तेव्हा मात्र आता बाबा आणि जयुआत्या आणि नमो हे बाहेर बॅग घेऊन जातात, परंतु आता एक जो काही लाडूचा डबा असतो तर तो लगेच इशू म्हणते की मी ठेवते आणि इशू ही तेथेच रडत बॅगमध्ये तो डबा ठेवत असते. परंतु तिला माहिती असते की आई सुद्धा आतमध्ये खूप रडते, म्हणून इशू ही आतमध्येच असते. आता आई सुद्धा खूप रडते आणि इशू सुद्धा खूप रडत असते. तेवढ्यात बाबांचा आवाज येतो की इशू चल लवकर. तर इशू म्हणते की हो आले बाबा. तेव्हा इशूचा काही पाय निघत नसतो, सारखी ती मागे वळून पाहत असते की तिला असं वाटतं की आई पुन्हा घराच्या बाहेर येईल. परंतु आता सुमित्रा तर स्वतःला आतमध्येच त्रास करून घेत असते, ती खूप रडत असते आणि इशू ही तीनदा मागे पाहत असते. तेव्हा मात्र आता इकडे ह्या राकेशच्या मोबाईलवर त्याच्या बायकोचा कॉल आलेला असतो आणि आता तो मुद्दाम त्याचा जो काही दुसरा मोबाईल आहे ना बायको करत आता त्या मोबाईलमध्ये आता मंदिरातील घंटेचा आवाज लावून देतो आणि मुद्दाम तो आता कॉल घेतो आणि लगेच गुरुजींचा जो काही मुद्दाम आवाज आहे तो ऐकवतो की गुरुजी प्रसाद बांधून द्या बरं का. जसा तो मंदिरात आहे असं तो आपल्या बायकोला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा आता त्याची बायको विचारत असते की काय तुम्ही मंदिरात आहात का. मात्र आता हा राकेश म्हणत असतो की संध्याकाळच्या वेळेस आणखी कुठे असणार आहे मी, तुला माहिती आहे ना मी कितीही कामात असलो तरी सुद्धा संध्याकाळची आरती मी मिस करत नाही. तेव्हा आता त्याची बायको असते ती म्हणत असते की हो तुम्ही काम सुद्धा विसरत नाही, देवळात आरतीला कुठेही जायला तुम्ही विसरत नाही, परंतु जेवायचं मात्र विसरता. तेव्हा आता राकेश म्हणतो की अगं ते जर विसरलो तर माझी एक गोड बायको आहे ना मला आठवण करून देण्यासाठी, आणि हे बघ तू माझी काळजी करू नको, तू स्वतःची काळजी घे कारण मी तिथे नाही तुझ्यासोबत, त्यामुळे तेथे माझं काम तुलाच करावं लागणार आहे. बरं मी तुला नंतर कॉल करतो, मी आता देवळामध्ये आहे, मिस यू आणि आय लव्ह यू असे बोलून तो आता बायकोला बरोबर फसवतो आणि फोन कट करतो आणि चला आता देवळातून निघायला हवं म्हणून त्या फोन मधील सुद्धा ते रिंगटोन कट कर. जरा आता रोमॅन्टिक होऊयात म्हणून आता तो ज्या हॉटेलवर असतो तर तेथे ते मुलगी अगदी त्याला तयारच असते आणि दोघेही आता असा फसून याचे असे धंदे सुरू असतात. त्यानंतर आता इकडे अंजली ही आकाशला म्हणत असते की मी तुला सांगितलं ना, बघितलंच ना कसा आता कामाचा विषय काढल्यानंतर याचा मूड लगेच बदलतो, त्यामुळे खाताने मात्र कामाचा विषय काढायचा नसतो. तेव्हा आता अर्णव हा रागाने म्हणतो की फॅशनचा नाही तर आईचा विषय आहे, आईसाठी मी तो ठेवलेला फॅशन शो आहे त्या मुलीने तो पूर्णपणे फ्लॉप केला. तर अंजली त्याला म्हणत असते की प्लीज शांत हो, तुझा संताप मी समजू शकते, अरे चिंटू कदाचित तिने हे सर्व मुद्दाम नसेल केले किंवा तिचा संबंध सुद्धा नसेल. तेव्हा अर्णव म्हणतो की अशा मुलींना मी चांगलंच ओळखतो ताई, ती खोटं बोलते, तिला नक्कीच कोणीतरी मुद्दाम पाठवलेलं होतं. तेव्हा अंजली म्हणते की ठीक आहे आता तो विषय घेऊ नको, तू अगोदर जेवण कर नाहीतर जिम मध्ये बर्न करणाऱ्या कॅलरीज येथे रागानेच बर्न होत. तेव्हा आता अर्णव हा गुपचूप खायला सुरुवात करतो. तर आकाश म्हणतो की वा ताई खरंच म्हणजे तू आता इतक्या चिडलेल्या मुलाला अगदी शहाण्यासारखं खायला बघ, शांत बसवशील हे तूच करू शकतो. तेव्हा अर्णव हा रागाने आकाशकडे पाहत असतो तर आकाश खाली मान घालतो. तेव्हा अर्णव मात्र हा खात असतो, परंतु त्याला सर्व काही त्या ईश्वरीच्या बोलण्याचं अगदी हुबेहूब जे काही आठवण आहे ती होतच. तुम्हाला पैशाचा किती घमंड आहे, जरी तुम्ही कितीही पैशाने मोठे असलात परंतु देवापेक्षा तुम्ही मोठे नाही होऊ शकत, हे समजलं ना. ज्याच्या पाठीशी गणपती बाप्पा उभा असतो त्याला कुणालाही घाबरायची गरज नसते, हे सारखं बोलणं त्याला आठवतं. तेव्हा
तेव्हा आता अर्णव इतका ते खाता खाता त्याला ते आठवून अगदी त्रास होत असतो आणि खूप भडकतो। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये नमो आणि येशू ह्या जे काही त्या घरात राहायला येतात तर तेथे खूप अशी घाण वगैरे धूळ असते आणि ते जे काही चादर आहे तर ती झटकत असतात आणि ऐन वेळेस मात्र ती सर्व काही धूळ वगैरे माती ती अगदी जयूआत्याच्या नाकातोंडात जाते, म्हणून तिला तर अस्थमेचा त्रास होतो। म्हणून आता जयूआत्याला भयंकर असा त्रास होत असतो। तेव्हा आता तो पंप देते, परंतु तो पंप तर आता मोकळा असतो। म्हणून आता येशू म्हणत असते की मी आता लगेच जाते आणि पंप घेऊन येते। म्हणून आता येशू धावतच निघालेली असते, परंतु इतकं ट्रॅफिक जाम असतं येशूची बाईक काही तेथून निघायला तयार नसते। तेव्हा आता कोणाची तरी गाडी बंद पडलेली आहे आणि ही ट्रॅफिक इतकी वाढली म्हणून पूर्णपणे ह्या गाड्या खोळंबून बसलेल्या आहेत असे ते लोक बोलत असतात। तेव्हा मात्र आता येशूला खूप टेन्शन येतं। लवकरात लवकर हा अस्थमेचा जो काही पंप आहे तर मला घरी लवकर पोहोचावेच लागेल। जयूआत्याचा जीव धोक्यात आहे, तिला खूप त्रास होत असतो। तेव्हा मात्र आता ती बाईक तेथेच लावते आणि सर्व गाड्यावरून ती वरून कुदळत जायला निघते, परंतु तिचा आता अर्णवच्याच गाडीवर पाय घसरतो आणि ती समोर अगदी काचेवर येऊन अर्णवच्या पडते। तेव्हा मात्र आता तिचं जे काही हेल्मेट आहे तर ते वर उडून अर्णवच्या गाडीच्या काचेवर पडतं आणि पूर्णपणे काच्या फुटल्या जातात। तर अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो आणि ईश्वरी ही अर्णवकडे पाहत असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।